दीपेश लोखंडेला पाहताय. अडकल फायटर्स अडकल संघाचा एक मातब्बर गोलंदाज आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अमय नाडकर ज्याने मागच्या मॅच मध्ये पहिल्याच 3 बॉलवरती 3 षटकार खेचत मॅच फिनिश केली होती. एक अष्टपैलू खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे दीपेश लोखंडे आणि त्याच्या समोर अमय नाडकरचं आव्हान आहे. राईट अमोर द विकेट ना व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस इनिंग. पहिला बॉल थोडासा बाहेर ठेवला, अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतोय वाईट बॉल. अंपायर डिसिजन एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटल मध्ये ऍड होईल, म्हणजे एका धावेनं संघ चेतन 11 कोकरे आपलं खातं उघडते, अकाउंट ओपन करतोय. अमय नाडकर एक धुरंधर घातक फलंदाज आहे, हार्ड हिटर बॅटर. तर दुसऱ्या बाजूला तेवढंच ताकदीचा गोलंदाज दीपेश लोखंडे देखील ट्रॅकवरती उतरवला जातोय. पॉवर प्लेचे निर्बंध नाही आहे डीप मध्ये. अमयसाठी ऑन साईडला क्षेत्ररक्षकाची पाहू शकताय. यावेळी संधी निर्माण झाले, सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये कोणीच. एक सिंगल धाव कंप्लीट, दुसऱ्या धावीचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल आणि 2 धावा यावेळी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात, कारण ऑन साईडला सर्कलमध्ये प्रोटेक्शन दिलं गेलं नाही. सर्कलच्या बाहेर अमयसाठी लॉंग लेग, त्याच्याबरोबर मिड विकेट आणि एक बाजूला आपण पाहू शकता वाईडिश लॉंग ऑन. हे क्षेत्ररक्षण पहिल्या षटकासाठी तैनात आहे. त्यामुळे सर्कलच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन दिलं गेलं नाही, कारण समोरच्या संघाने खेळ पाहिलेला आहे अमयचा आणि त्याच्यावरती स्ट्रॅटेजी बनवली गेली की अमयला रोखण्यासाठी डीपमध्ये प्रोटेक्शन आपल्याला लागणार आहे आणि ते प्रोटेक्शन मात्र सजवलं गेलंय. हा बॉल पहा थोडासा खाली ठेवला, ही खासियत आहे या गोलंदाजाची. बॉल पडला, सबमरीन डिलिव्हरी, जो अपेक्षित बाउन्स कॅरी करायचा होता, अगदी जो बाउन्स अपेक्षित होता बॅटर अमयला, तो मात्र बाउन्स या बॉलने कॅरी केला नाही आणि आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता आपण मैदानावरती पाहताय. पहिला बॉल थोडासा वर होता, त्याच्यानंतर दुसरा बॉल वाईड देखील डिलिव्हर्ड होताना पाहिला आणि हा बॉल थोडासा खाली राहिला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा पुन्हा एकदा किंचितसा बदलाव पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये आणलं गेलंय, लॉंग लेगला मागे पाठवलं गेलंय. मागच्याच बॉलवरती हा पुन्हा एकदा बदलाव शफल झालेत. ओहो, यावेळी पंचांकडे दाद मागितलं तर लेग बिफोर हा नियम या स्पर्धेमध्ये नाहीये, त्यामुळे त्याच्यावरती अपील करून काही उपयोग नाही, मात्र अपील करणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 31 मध्ये अपील या गोष्टीचा उल्लेख सापडतो. विदाऊट अपील अंपायर्स कॅनॉट इंटरफिअर, अर्थात अपील शिवाय अंपायर्स कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप मैदानावरती करत नाहीत आणि ती अपील मैदानावरती केली गेली, मात्र लेग बिफोर हा नियम आहे या स्पर्धेमध्ये नाही आहे. पॅडवरती बॉल होता, तिथून 2 धावा अगदी अर्जित झाल्यात आणि मागची बॉल पाहिली तर बॅकअप लेन डिलिव्हरी होती, चेंज ऑफ द पेस, गती व्हेरिएशन, थोडीशी बॉल मागची दिशा जी आहे, गती जी आहे ती कमी केली होती आणि अमयला मोठा फटका खेळण्यासाठी भाग पाडलं होतं, कारण बाजूला आपण पाहिलं तर जालं देखील त्याच पद्धतीचं विणलं गेलंय. पुढचा बॉल देखील याच लेंथवरती होता, अंपायरचा सिग्नल, दोन्ही हात अगदी समांतर रेषेमध्ये आणि वाईट +1 अशा 2 धावा मात्र संघाच्या टोटलमध्ये ऍड होतील. रणसंख्या जर पाहिली तर 7 या आकड्यावरती, ज्या आकड्याचा आपण सकाळी देखील उल्लेख केला की मजेशीर गमतीशीर अंक आहे. तुम्ही पहा, आठवड्याचे वार 7, इंद्रधनुष्याचे रंग 7, जगातील आश्चर्य 7, संगीताचे सूर 7 आणि लग्नात जे घेतले जातात ते फेरी 7, त्याच्यामुळे 7 अंक फार गमतीशीर आहे. आणि सध्याच्या घडीला तो आपण स्कोर कार्डवरती पाहताय. दीपेश लोखंडे आहेत सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती, ज्यांच्या माध्यमातून आतापर्यंत धावा खर्च केली आहेत 7-7. थांबवले या बॉलवरती, अंपायरचा सिग्नल आला डेड बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 मृत चेंडू घोषित करतो, म्हणजे डेड बॉल, आणि त्या नियमाचं पुन्हा एकदा अंपायरच्या माध्यमातून सिग्नल आपल्यापर्यंत आलाय. रणसंख्या अजूनही 7 या आकड्यावरती स्थिर आहे. 3 चेंडूचा खेळ संपला या षटकातील आणि एका बाजूला रोजेस, दुसऱ्या बाजूला अमय नाडकर, ही जोडी प्रारंभिक जोडी मैदानावरती. राईट अमोर द विकेट न दीपेश इन ऍक्शन. मोठा फटका खेळायचा होता पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट, जोपर्यंत सर्कलमध्ये बॉलला अडवलंय तिथून 2 धावा या बॉलवरती देखील कंप्लीट झाल्यात. अगदी एक समजदारीचं क्रिकेट आहे, प्रत्येक बॉलवरती रन्स घेण्याचा प्रयत्न होतो, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. ज्या पद्धतीनं मुंबईची लाईफलाईन लोकल, त्या पद्धतीने मुंबईची क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल, आणि त्या सिंगल डबलला मैदानावरती खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलं जाते, कारण समोरचा गोलंदाज आहे तो देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. विकेट द्यायची नाही या षटकामध्ये आणि सध्याच्या घडीला मैदानावरती त्याच पद्धतीने खेळ सुरू आहे. अप्रतिम बॉल गुडघे टेकवले आणि गोलंदाजानं ते हेरलं होतं की आता हा फटका आहे तो ऑन साईडला खेळायचा आणि बरोबर डोक्याच्या अगदी वरून हा बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आला. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती आहेत 9-0, म्हणजे 9 धावा झाल्यात आणि 0 विकेट. प्रारंभिक जोडी, आघाडीची जोडी मैदानावरती. रोजेसला स्ट्राईक एंडला पाहताय, 2 या वैयक्तिक धावसंख्येवर तो खेळ करतोय. या बॉलला सोडलंय, वेग तर आहे मात्र दिशेवर नियंत्रण नाहीये. तर मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आणि तुमचं आयुष्य
याच्यामध्ये गतीपेक्षा दिशेला फार महत्व आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या गतीनं चाललाय त्याच्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेला चाललाय हे सर्वाधिक महत्वाचं आहे. आणि यावेळी पाहिलं तर वेग तर भन्नाट आहे, मात्र दिशेवर नियंत्रण नसल्या कारणानं यावेळी बॉल जो आहे त्या बॉलला एक अवांतर घोषित केलं गेलं. रणसंख्या 110 डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. शेवटचा बॉल, चेंज ऑफ द पेस, गती व्हेरिएशन हे अस्त्र आहे या खेळाडूचं. अगदी दर्जा आहे गोलंदाजीचा. हा बॉल पाहिला असेल एका वेळेला वाटलं होतं की दुसऱ्या बाजूला रोजेशला फुल टॉस बॉल येईल, मात्र थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळालं. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 वरती 0 बॅटिंग करणारा कोकरेचा संघ आहे. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. तोपर्यंत ऐकूया आता पुन्हा एकदा डीजेला. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाज आहे समीर. समीर गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर बॅटर अभय नाडकर जो एक घातक बॅटर आहे, मात्र आता तुम्हाला अस्त्र बाहेर काढायचे आहेत. मोठा फटका खेळायचा होता. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल, जस्ट स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नव्हता. थोडासा बाहेर बॉल होता आणि अक्रॉस द लाईन, अगदी लाईनच्या विपरीत दिशेमध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अमयच्या बॅटमधून झाला. आणि यावेळी पुन्हा एकदा जर पाहिलं तर एका डॉट बॉलची सांगता मैदानावरती आले. येणारे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर 5 चेंडूमध्ये मोठे फटके शोधायचे आहेत, कारण धावांचा थोडासा दुष्काळ आपण स्कोर कार्डवरती पाहत आहे. फ्रंट ऑफ द विकेट ऑफ साईडला फटका येतोय. मागे डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सरळ ट्रॅव्हल झालाय. सीमारेषा पार एक संजीवनी देणारा हा एक मच निडेड चौकार, 4 रन्स. येस, थँक्यू. हा चौकार आला आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आलाय. मागे जर आपण पाहिलं तर स्वीपर कव्हरला मागे पाठवलं गेलंय, ज्या झोनमध्ये मागचा फटका होता. आणि आता इथून येणाऱ्या 4 बॉलवरती काय रणनीती असेल, कारण धाबा फक्त 14 झाल्यात आणि येणाऱ्या 4 चेंडूवरती अमयच्या बॅटमधून अजूनही मोठा प्रहार येईल का, कारण समोर एक बलाढ्य संघ आहे. त्या संघाला रोखण्यासाठी धाफलकावरती जो धावा आहेत तो आकडा देखील तितकाच असणं महत्वाचं आहे. तिसऱ्या बॉलवरती आक्रमक फटका अमय नाडकरच्या बॅटमधून आला. हा एक ब्रँडेड 6 रन षटकार. थँक्यू. अक्षरशः अमय नाडकरचा अगदी आता पाहिलं तर बॅट आग ओथायला लागले मैदानावरती. यावेळी थोडंसं पुन्हा एकदा बदलाव केला जाईल. अमय नाडकर 6 मध्ये 12 व्यक्ती धावसंख्येवर रणसंख्या 20च्या घरात. करंट रन रेट पाहिला तर 13.33च्या सरासरीने मैदानावरती खेळ सुरू आहे. आणि येणाऱ्या 3 बॉलवरती जर असाच खेळ सुरू राहिला तर धावा 23 बनवू शकतात, असं एकंदरीत डिजिटल स्कोर कार्ड आपल्यापर्यंत पाहायला मिळतोय. समीर गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर अमय नाडकर. या बॉलवरती देखील अफलातून फटका आहे, मात्र यासाठी क्षेत्ररक्षक मागे ठेवला गेलाय. स्वीपर कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक पाहताय. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय आणि यावेळी दुसरी धाव ही अगदी सहजरित्या कंप्लीट झाली. 2 धावा पूर्ण होत आहेत. रणसंख्या 22 या आकड्यावरती. तर बाउंड्रीज पाहू शकताय. संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत 39 चौकार आलेत आणि 37 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिले आहेत. 22 धावा हा सध्याच्या घडीला आकडा स्कोर कार्डवरती. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि समोर अमय पुन्हा एकदा जो वैयक्तिक 14 धावसंख्येवरती खेळ करतोय. ऑन साईडला त्याच्यासाठी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर लॉंग ऑन मध्ये अनिकेतला पाहत आहे. वायडिश लॉंग ऑन देखील आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. या बॉलवरती सफल झाले. पुन्हा एकदा फ्रंट ऑफ द विकेट. चेंडू अगदी लाजवाब क्षेत्ररक्षण बॉलला अडवलंय. म्हणून क्रिकेटच्या मैदानावरती तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी, त्याच्याबरोबर क्षेत्ररक्षण तेवढंच महत्वाचं आहे. मी म्हटलं देखील की क्रिकेटच्या मैदानातील सर्वात घातक शस्त्र काय आहे ना, तर ते क्षेत्ररक्षण आहे. इथे तुम्हाला धावा रोखल्यात ना तर प्रतिस्पर्धी संघावर ज्यावेळी चांगला फटका खेळतो आणि त्या चांगल्या धावा रोखल्या जातात त्यावेळी त्याला देखील थोडंसं चांगल्या फटक्यावरती ते पाणी फेडावं लागतं, सोडावं लागतं. यावेळी 2 धावा आल्या.
ऑन साईडला नो बॉलचा सिग्नल, नो बॉलचा सिग्नल अंपायर कडून. एक धाव कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळी पाहिलं तर 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. पंचांचा इशारा आहे, पंचाने त्या ठिकाणी पाहिलं, नो बॉल आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21-21 यावेळी आपण पाहत आहे. नो आणि वाईडसाठी रिव्ह्यू नाहीये त्या संपूर्ण मॅचमध्ये. जे स्टँडिंग पंच आहे, स्टँडिंग अंपायर्स आहेत, ते ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचा जो काही इशारा असेल, जो काही निर्णय आहे, तो प्लीज थोडंसं आपण खेळाडू वृत्तीनं स्वीकारूयात आणि मॅचला प्लीज लगेच ऑन करा. अंपायरचा सिग्नल नो बॉल होता, त्याच्याबरोबरीने नो प्लस 2 अशा 3 धावा आल्या. चला नो आर्ग्युमेंट्स प्लीज. अडकल फायटर्स अडकल संघाला विनंती आहे, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर्स. पंचांबरोबर कोणत्याही प्रकारचा शाब्दिक वाद, पंचांबरोबर कोणत्याही प्रकारचा सर अडकल फायटर्स अडकलला विनंती आहे. चला प्लीज कोणत्या प्रकारे वाद घालू नका, कोणत्या प्रकारे चर्चा करू नका. अंपायर्सचा जो सिग्नल आहे, अंपायरचा जो इशारा आहे, अंपायर्स ने जो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय, शेवटचा निर्णय. धावफलकावरती धावा झाला 24-24. चला अडकल पाहिजे, रिव्ह्यू नाहीये प्लीज, रिव्ह्यू नाहीये. चला विनंती आहे, रिव्ह्यू नाहीये संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण आता आम्ही आधीपासून सांगतोय की रिव्ह्यू नाहीये, त्याच्यामुळे विनंती आहे. इथे जर पाहिलं तर 24 धावा आणि या मिड विकेट मधून थोडंसं प्रोत्साहित केलं जातं. धावा झाल्यात एकंदरीत 27 ऑन दी बोर्ड. अमय पुढे आहे, यावेळी पुन्हा एकदा बिग हिट या बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषा पलीकडे. एक लाजवाब अफलातून फटका. रणसंख्या 33-33. थँक्यू. चला चेतन 11 कोकरेला विनंती आहे. चेतन 11 कोकरे प्लीज मैदानावरती लगेचच या. या मॅच मध्ये टार्गेट सेट केले 34 धावांचं येणार आहे. 12 बॉल करायचे, 34 धावा. एका बाजूला अडकल फायटर्स अडकला संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिला तर चेतन 11 कोकरेचा संघ आहे. त्यामुळे विनंती करेल, चला चेतन 11 कोकरे प्लीज आपण मैदानावरती या.
चला येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 मध्ये 34 धावा हे टार्गेट आहे या मॅच मध्ये. 17च्या सरासरीने मैदानावरती खेळ करायचा आहे. त्यासाठी आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली. एका बाजूला अनिकेत आहे, त्यांच्या बरोबरीने दीपेश लोखंडे ही प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाज पूर्वेशला आपण पाहत आहे. स्ट्राईक खेळला दीपेश, नॉन स्ट्राईक खेळला अनिकेत. ही प्रारंभिक जोडी 17-12 मध्ये 34 हे समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 मध्ये पूर्वेश मनवेला आपण पाहत आहे. राईट मोर द विकेटनं हा पहिला बॉल घेऊन निघालाय समोर दीपेश लोखंडेचे आव्हान. पहिलाच बॉल वरती तडाखा आक्रमण, चेंडूला सरळ पाठवून दिलाय सीमारेषा पार षटकार. येस, थँक्यू सो मच. पहिल्याच बॉलवरती अफुलातून प्रहार, एक मोठा आघात पाहिला आपण दीपेश लोखंडेच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती षटकार. 17ची सरासरी राखायची आहे या मॅच मध्ये आणि पहिली सुरुवात लाजवाब, सुरुवात आक्रमक पाहिला. दुसरा बॉललाही पाठवून दिलाय अगदी सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक 2 इन अ रो षटकार. हॅलो आपल्या कार्यक्रमाचे, आपल्या ह्या स्पर्धेमध्ये जे सामनावीर चषक जे 15 देण्यात आले, जे सर्व क्रिकेटचे सामनावीर जो आहे ते देण्यात आले अजयजी बाईत यांच्याकडून, ते आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं उत्कर्ष सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आंबेडकर राजाच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. चला पाहुण्यांचं पुन्हा एकदा मान्यवरांचं सुस्वागतम, स्वागतम. मॅच मध्ये जातोय दीपेश लोखंडे, ज्याच्या बॅटमधून 2 चेंडूवरती 2 फाटी षटकार. तिसऱ्या बॉल वरती क्षेत्ररक्षक आला आणि फलंदाज तिसऱ्या बॉल वरती दीपेश लोखंडे. बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू. पहिल्याच 2 बॉलवरती 2 बिग हिट. संघाला स्टार्ट तर चांगली करून दिली, म्हणजे उल्लेख झाला की क्रिकेटच्या मैदानावरती अंत भला तो सब भला, तुम्ही शेवट कसं करताय फार महत्वाचं आहे. सुरुवात तर अफुलातून झाली. दीपेश लोखंडेच्या बॅटमधून 2 मोठे प्रहार पाहिले. तिसऱ्या चेंडूवरती तो बाद झाला आणि आता नवीन बॅटर जर पाहिला तर अतुल मैदानावरती दाखल झाला. अतुल महाडिक स्ट्राईक एंडला आणि त्यांच्या बरोबरीने अनिकेत जो सलामीला दाखल झाला. अनिकेत महाडिक हा देखील नॉन स्ट्राईक एंडला पाहत आहे. हॅलो, आपल्या आंबेत पंचक्रोशीचे सचिव श्री श्रीकांतजी भावे आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले, त्यांचे उत्कर्ष सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आंबेच्या राजाच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे विनायकजी भावे हे सुद्धा आपल्या ह्या कार्यक्रमाला आलेले आहेत, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार, धन्यवाद. चला आलेल्या सर्व पुन्हा एकदा मान्यवरांचं सहर्ष स्वागत. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ संपलाय. नवीन बॅटर अतुल, ज्याला आपण 3ऱ्या क्रमांकावरती मैदानावरती पाहत आहे. पूर्वेश निघाला 4था बॉल घेऊन. हॅलो, पुढील होणारा सेमीफायनलचा सामना कुडगाव नरेश विरुद्ध लिजेंड 11 कुडगाव गावामध्ये हे 2 सेमीफायनलचा सामना चालू होत आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस उडवण्यासाठी यायचंय. कुडगाव विरुद्ध कुडगाव लिजेंड विरुद्ध कुडगाव संघ, ए संघ विरुद्ध लिजेंड यांच्या दरम्यान होत आहे सेमीफायनल.
एकाच गावातील दोन संघ आहेत. कुडगावचा अगदी युवा संघ आहे, दुसऱ्या बाजूला कुडगाव लिजंड. नेक्स्ट पहिली उपांत्य फेरी पहिल्या सेमीफायनलचा थरार क्रीडानगरीमध्ये पाहणार होतो. मात्र हा सामनाही गरम आहे, हा सामनाही तितकाच हाय व्होल्टेज आहे. 12 धावा झाल्यात. यावेळी आलाय फटका, बॉल निघून गेलाय सरळ सीमारेषा पार. अतुलच्या बॅटमधून हा एक धमाका, बिग हिट षटकार. येस, थँक्यू धाव फलकावरती धावा झाल्यात 18. 5 चेंडूचा केस संपलाय. आणि इथून जर पाहिलं तर करंट रन रेट 21.66च्या सरासरीने मैदानावरती खेळ मैदानावरती साकारला जातोय. अडकल फायटर्स अडकल संघाकडून 1 to go शेवटचा बॉल. 7 मध्ये 16ची गरज आहे मॅचमध्ये. येणारे 7 चेंडू करायचे 16 धावा. पुढे एकदा गोलंदाज निघतोय. समोर आहे अतुल महाडिक. अतुलच्या बॅटमधून तर बॉलला जोपर्यंत अडवलं जाईल दुसरी धाव कंप्लीट केली गेली. एक एक धाव या मोमेंटमध्ये फार महत्वाची आहे. एक क्रुशियल आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि या बॉलवरती फलंदाज समीर माघारी परततोय. येस, थँक्यू रोहित नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला. तर रणसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 21 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडूचा खेळ शिल्लक करायला आहे आणि 4 मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी अफलातून फटका. मनगटांचा खूप चांगला वापर, बॉलला फाटवून दिलाय सीमारेषा पार. आले षटकार. येस, थँक्यू 3 मध्ये 7. येणारे 3 बॉल करायचे 7 धावा हे समीकरण आहे. आणि स्ट्रायकरला अनिकेत लेदरचा बराचसा अनुभव आहे या खेळाडूकडे. आणि पहिल्याच बॉलवरती तो अनुभव मैदानावरती दाखवला. अकोटप्प्याचा बॉल होता त्याच्यावरती आक्रमण चढवलं. आता अमयच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. संघाचा कॅप्टन अमय आहे. दुसऱ्या बाजूला अनिकेत जर पाहिलं तर अडकल फायटर्स अडकल संघाचा एक मातब्बर खेळाडू आहे. येणाऱ्या 3 बॉलवरती आता धावा करायच्या तब्बल 7. वाईड बॉल. अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत आलाय. वाईड. तर अगदी मंडणगड युवाची जी टुर्नामेंट होती ते देखील अडकल फायटर्स अडकल या संघाने जिंकले होते. मंडणगड संघात या विभागातील एक मातब्बर संघ आहे, त्याचा उल्लेख मी सुरुवातीलाही केला. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 3 धावा करायचे आहेत 5. एक बिग हिट, एक हिट दूर आहे हा संघ. 3 मध्ये 5 ची गरज मात्र मैदानावरती शिल्लक राहिले. 3 मध्ये 5 अभयला आपण पाहत आहे. पुढचा बॉल यावेळी याखेल बॉलला. थर्डमॅन मध्ये एक सिंगल धाव कंप्लीट. आणि यावेळी जर पाहिलं तर फलंदाज या बॉलवरती बाद गॉन. यस, थँक्यू नवीन बॅटर राज मैदानावरती दाखल झाला. येणारे 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये धावा करायचे 4. 2 मध्ये 4 हे समीकरण आहे. इक्वेशन मॅच मध्ये शिल्लक राहिलंय. एका बाजूला अडकल फायटर्स अडकल, दुसऱ्या बाजूला चेतन 11 कोकरे. यावेळी पाहिलं तर
पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती निश्चितपणे केला जातोय. फलंदाज या बॉलवरती झालाय बाद. आता येणारा एक बॉल आणि धावा करायचे तब्बल 3. यस थँक्यू. मी उल्लेख केला की एक हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एक हाय व्होल्टेज मॅच असेल आणि ती हाय व्होल्टेज मॅच आता शेवटच्या बॉलवरती येऊन थांबले. एक बॉलवरती धावा करायचे 3, 1 मध्ये 3. हे समीकरण हे इक्वेशन मॅच मध्ये शिल्लक राहिलंय. दुसऱ्या बाजूला अनिकेतच्या खांद्यावरती जबाबदारी. एका बाजूला अमय नाडकर जो चेतन 11 कोकरे संघाचा कॅप्टन आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण अडकल फायटर्स अडकलकडून अनिकेतला पाहत आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आहे, हाय व्होल्टेज मॅच आहे. मी उल्लेख केला की ही मॅच निश्चितपणे शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल. कंपल्सरीचेच या स्पर्धेचा नियम आहे. आता त्याच्यामुळे येणाऱ्या एक बॉलवरती तर 3 धावा तर कंपल्सरी करायच्या आहेत. एक मोठा फटका, एक मोठी ही करायची आहे. बॅटर अनिकेतला अनुभव आहे आणि ताकद देखील या खेळाडूकडे, आणि अशा परिस्थितीमध्ये या खेळाडूने याआधी खेळ केलेला आहे. मैदानानं अशी मॅच या आधी पाहिली आहे, त्याच्यामुळे ही मॅच जी आहे ती प्रेक्षकांना निश्चित पसंतीला आली असेल. येणार एक चेंडू आणि तब्बल धावांची गरज आहे. 3 अमय निघाला बॉल घेऊन पुढे सरसावून अफलातून फटका. असा उल्लेख झाला की अडकल फायटर्स अडका एक लाजबाब संघ आहे आणि शेवटच्या बॉलवरती स्टेप आउट होऊन एक अफलातून फटका आलाय. सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा अडकल फायटर्स अडकल हा एक संघ ठरलाय. हॅलो सेमीफायनलचा टाच उडवण्यासाठी यायचंय नरेश. कुडगाव नरेश विरुद्ध कुडगाव लिजंड कुडगाव. आंबेडकोणचे सचिव श्री श्रीकांतजी भावे हे टॉस उडवताना. एकाच गावामध्ये 2 संघ लिजेंड इलेव्हन विरुद्ध कुडगाव यांच्या दरम्यान मध्ये हा सामना चालू होतोय. खूपच आनंदाची गोष्ट आहे की दोन्हीच चषक जाणारच आहेत. असं म्हटल्यानंतर गावामध्ये काय वाटतंय तुम्हाला? 2 संघामध्ये आपल्या वरिष्ठ संघामध्ये संघाबरोबर आपल्याला टफ फाईट करायची आहे, काय वाटतंय? खरं तर हा एक आदरणीय आणि प्रेक्षणीय सामना नक्कीच होईल. सन्मान हा आमच्याकडून असणारच आहे. साहजिकच दोन्ही खेळाडू हे खेळाडूवृत्ती दाखवतीलच, त्याच्यामुळे सामना सुद्धा प्रेक्षणीय असणार आणि बघण्यासारखंच होईल. धन्यवाद. आपण सेमीमध्ये फायनलमध्ये पडलात. एका संघाला युवा वर्ग आणि एका संघामध्ये लिजेंड तुम्ही खेळताय. कसा तुम्ही खेळ खेळला? आम्ही म्हणजे जवळजवळ लहानपणापासून ज्यांच्यासोबत खेळत आलो आणि ज्यांना आम्ही मोठं केलं खेळण्यामध्ये, आज त्यांच्याबरोबर पुन्हा म्हणजे बरेच वर्षानंतर त्यांच्यासमोर आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्याची आज संधी भेटली. तर आम्ही पूर्ण आमचा प्रयत्न करू की एक खेळाडू वृत्ती दाखवू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. धन्यवाद. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. फायनलमध्ये तुम्हाला पोहोचण्यासाठी दोघांना पण शुभेच्छा. धन्यवाद. चला उपांत्य फेरीची मॅच आहे. सेमीफायनल सेमी 1 इथून जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये, आणि तुमच्या 2 टीमच खेळणार आहेत. म्हणजे जर पाहिलं तर लेजंड आणि त्यांच्या बरोबरीने